नमस्कार. संत श्री सोपानदेव, पांडुरंग हरी वासुदेव हरी. वारकरी, मग तो कुठल्या गावातला का असेना, वाट पाहत असतो ते वारीची. कधी एकदा वारी येते आणि आपल्याला पालख्यांसोबत वारीला जाता येते असं त्याला होऊन जातं. पण वारी म्हणजे काही गंमत नाही. तिथं दिंडीच्या वाटेवर ना चांगली राहण्याची व्यवस्था ना झोपण्याची सोय. वारा, ऊन, पाऊस झेलत नुसतं पायपीट करत राहायचं. काही निष्ठावंत वारकरी तर दिवसभर तोंडात पाणी सुद्धा घेत नाहीत. काय खायचं प्यायचं ते रात्री तळावरच. कसं जमतं हे? अहो, या पांडुरंग भक्तांच्या चालण्यात ज्ञानबा तुकारामाचा ठेका असतो. भक्तांच्या चालण्याला टाळ मृदुंगातून उमटणारा जय जय रामकृष्ण हरीचा गजर असतो. मग सोय गैरसोय बघायला कोणाकडे वेळच नसतो आणि तेवढं भानही नसतं. ही विठ्ठल भक्तीची गंगा चंद्रभागेच्या काठाशी असणाऱ्या पंढरीच्या विठ्ठलाशी एकरूप होते ती वारकरी सोहळ्याच्या रूपात. ह्या सोहळ्यात अनेक पालख्या निघतात आणि संतांचा मेळाच पंढरपूर इथे भरतो. त्यातील ज्येष्ठ वद्य द्वादशी प्रस्थान करणारी विसोबा खेचर यांच्या गुरूंची पालखी म्हणजेच वारकरी संप्रदायात सोपान काका म्हणून ओळखल्या गेलेल्या संत सोपानदेवांची पालखी. अखंड जप आणि हरिनाम हे सर्वोच्च आध्यात्मिक ध्येय गाठण्याचं साधन आहे हे मानणारे संत म्हणजे आपले सोपान काका. माझी मूळ पिठिका सोपान सद्गुरू तेणे माथा करू ठेवियेला असं विसोबा खेचर म्हणतात ते उगाच नाही. माऊली संत ज्ञानेश्वरादी भावंडात तिसऱ्या क्रमांकाचे स्थान संत सोपानदेव यांचे. ते यातील सर्वात धाकटे भाऊ होते. त्यांच्या पाठीवर मुक्ताबाई ही धाकटी बहीण. ही भावंड सतत एकमेकांसोबत राहिली, वावरली. त्यांचे जीवन एकमेकांपासून वेगळे करताच येत नाही. आपल्या जन्मापासून समाधीपर्यंत ती एकमेकांना सोडून राहिलीच नाहीत. जणू ही चार मानवी शरीरे असली तरी त्यांचा आत्मा एकच असावा एवढे त्यांचे वावरणे एकात्म होते. सोपानदेव वयाने लहान असले तरी अध्यात्मातील अधिकारी पुरुष होते. निवृत्तीनाथ व ज्ञानदेवाच्या सहवासात राहून त्यांनी आध्यात्मिक व यौगिक प्रगती साधलेली होती. त्यामुळे त्यांच्याकडे वारकरी परंपरेतील अनेक संत आकर्षित होणं साहजिक होतं. निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेवांसारख्या प्रज्ञावंत भावंडाच्या सहवासात सतत राहिल्यामुळे मुळात करुणावतार असलेल्या सोपानदेवांना लेखनाची उर्मी असणे नैसर्गिक होते. नेवासे येथे ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीचे निरूपण केले. अमृतानुभव हा ग्रंथ लिहिला. पुढे चांगदेवाच्या पत्राच्या निमित्ताने चांगदेव 65 हा ग्रंथ सिद्ध झाला. निवृत्तीनाथ व मुक्ताई यांनीही अभंग रचना केली. यांच्या सहवासामुळे सोपानदेवांनीही लेखन केले आहे. त्यांच्या नावावर सोपानदेवी हा ग्रंथही असल्याचे काही संशोधक मानतात. मात्र तो उपलब्ध नाही. संत सोपानदेवांनी केलेल्या अभंग रचनेकडे भावात्मक दृष्टीने पाहिल्यास त्यातील मूल्ये लक्षात येतात. श्रीहरी हा सदा सर्व काळ असणारा व नित्य आहे. तोच जगाचा चालक व पालक आहे. तो सर्वत्र नांदत असतो. हा निर्गुण निराकार श्रीहरी पंढरपुरी पांडुरंगाच्या रूपाने भक्तांच्या कल्याणासाठी उभा टाकला असून त्याच्या पायावर माथा ठेवून सर्वांनी आपले कल्याण करून घ्यावे. तोच या भवसागरातून तरुण जाण्यासाठीचा मार्ग दाखवेल असा त्यांच्या अभंगातून उपदेश पाहावयास मिळतो. यामुळेच सोपानदेवांच्या अभंगात या सामान्य जनतेच्या हितासाठी भगवंताचा धावा केलेला दिसतो. मानवाने भगवंताच्या चरणी लीन व्हावे यातच त्याच्या जीवनाची इति कर्तव्यता आहे असा त्यांच्या अभंगाचा मतीत अर्थ आहे. समाजाची अनेक रूपे पाहिलेल्या सोपानदेवांना हा अडाणी समाज भगवंताच्या चरणी लागावा व त्याचा उद्धार व्हावा ही त्यांची भावना तयार होणे साहजिकच होते. या सर्वच भावंडांच्या मनात सामान्य जनाविषयी करुणा होती. तशीच ती सोपानदेवांजवळ देखील होती. या भावंडातील ज्ञानदेवांनी कार्तिक वद्य 13 शके 1218 या दिवशी आळंदी येथे इंद्रायणीच्या तीरावर सिद्धेश्वराच्या मंदिरात समाधी घेतली. यानंतर विरक्ती अवस्था प्राप्त झालेल्या सोपानदेवांनीही त्यानंतर केवळ एका महिन्यात शके 1218 मध्येच मार्गशीर्ष वद्य 13 रोजी सासवड गावी कडेच्या तीरावर वटेश्वराच्या राऊळाजवळ समाधी घेतली व आपली जीवन यात्रा संपवली. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय.